जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 45. कल्लेश्वर नरहरीची कथा. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, नंदी नावाच्या एका कवीची कथा तुम्ही पूर्वी सांगितली होती. त्यानंतर दुसरा नंदी नावाचा कवी श्री गुरूंकडे आला. तो गुरूंचा शिष्य कसा झाला, ती संपूर्ण कथा मला सांगा. सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यात नंदी नावाचा एक कवी होता. त्याने पुष्कळ काव्य केले होते. एकदा एका भक्ताने त्याच्या घरी काही मंगलकार्य होते म्हणून श्री गुरूंना आपल्या हिप्परगी नावाच्या गावी नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्या हिप्परगी गावात कल्लेश्वर नावाचे एक जागृत शिवमंदिर होते. त्याच गावात नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता. तो कल्लेश्वर शिवाची सेवा करीत असे. तो स्वतः कवी होता. तो रोज शिवस्तुतीपर 5 श्लोक तयार करून ते कल्लेश्वराच्या पूजेच्या वेळी म्हणत असे. तो कल्लेश्वराशिवाय अन्य कोणालाही मानत नसे. लोक त्याला म्हणाले, अरे नरहरी, तू कवी आहेस हे सर्वांना माहीत आहे. साक्षात त्रयमूर्ती अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती येथे आले आहेत. मग तू त्यांच्याविषयी कवित्व का बरे करीत नाहीस? त्यावर नरहरी म्हणाला, माझी भक्ती, माझी श्रद्धा फक्त शिवशंकर कल्लेश्वरावरच आहे. अन्य देव पुष्कळ आहेत. त्यांची व मनुष्याची स्तुती मी करणार नाही. असे बोलून तो पूजेसाठी गेला. त्याने कवित्व करून पूजा करण्यास सुरुवात केली. पूजा करताना त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडलं. त्यानं स्वप्नात पाहिलं, तो कल्लेश्वराची पूजा करीत आहे. कल्लेश्वराच्या पिंडीवर पूजाद्रव्ये अर्पण करीत आहे. पण त्या पिंडीवर श्री गुरु नृसिंह सरस्वती आहेत व सर्व उपचार कल्लेश्वराऐवजी त्यांनाच मिळत आहेत. त्याचवेळी तो जागा झाला. त्याला सगळे स्वप्न आठवले. त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना मी सामान्य मनुष्य समजलो. आज माझी खात्री पटली. श्री गुरु नृसिंह सरस्वती साक्षात शिवशंकरच आहेत. ते त्रयमूर्ती अवतार आहेत. जगाच्या उद्धारासाठीच
ते अवतीर्ण झाले आहेत. मी मात्र त्यांची निंदा केली असा विचार करून तो धावतच श्री गुरूंच्याकडे आला व त्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. मी केवळ अज्ञानी. आपले स्वरूप मी ओळखू शकलो नाही. आपण साक्षात शिवशंकर आहात. आपणच कल्लेश्वर आहात याची मला खात्री पटली आहे. माझे मन आता स्थिर झाले आहे. आपणच या विश्वाचे आधार आहात. शरणागतांचे आधार आहात. घरी कामधेनू असताना ताकासाठी दुसऱ्याच्या घरी जावे अशी माझी अवस्था झाली होती. माझ्या अपराधांची क्षमा करा. प्रसन्न झालेले श्रीगुरू नरहरीला म्हणाले, काय रे, तू तर आमची नेहमी निंदा करीत होतास. मग आजच तुझ्या ठिकाणी आमच्याविषयी भक्तिभाव कसा निर्माण झाला? त्यावर नरहरी म्हणाला, स्वामी, मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात होतो. ज्ञान झाल्याशिवाय आपली भेट कशी होणार? मी कल्लेश्वराची पूजा केली. त्या पुण्यामुळेच आज आपण मला भेटलात. आपण आणि कल्लेश्वर एकच आहात हे ज्ञान मला झाले आहे. आता माझ्यावर कृपा करा. मला आपला शिष्य करून घ्या. नरहरीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्याला म्हणाले, ही वस्त्रे घे. मी आणि कल्लेश्वर एकच आहोत. आता तू गावातच राहून कल्लेश्वराची सेवा कर. आम्ही सदैव तेथेच असू. त्यावर नरहरी म्हणाला, स्वामी, प्रत्यक्षात असलेल्या तुमच्या चरणांना सोडून मी कल्लेश्वराची पूजा कशाला करू? मी तुम्हाला कल्लेश्वराच्या ठिकाणी पाहिले होते. तुम्हीच त्रयमूर्ती अवतार आहात. तुम्हीच कल्लेश्वर आहात. आता मी तुमचे चरण सोडून कोठेही जाणार नाही. नरहरीचा तो मनोभाव पाहून श्रीगुरूंनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. मग त्याला बरोबर घेऊन ते गाणगापुरास परत आले. तेथे नरहरीने पुष्कळ कवित्व करून श्रीगुरूंची सेवा केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अशा प्रकारे दोघेही कवी नंदी आणि नरहरी श्रीगुरूंच्या जवळ राहून त्यांची सेवा करू लागले. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रीगुरू ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांच्या घरी कल्पवृक्षच असतो. जे मागावे ते मिळते. अशा रीतीने श्रीगुरू चरित्र अमृतातील कल्लेश्वर नरहरीची कथा नावाचा अध्याय 45 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. नरहरी कवीची श्री कल्लेश्वरावर नितांत श्रद्धा होती. शिवलिंगाची तो मनापासून भक्ती व सेवा करीत असे. पण ईश्वरी अवतार असे श्रीगुरू त्याच्या गावात असूनही आणि त्यांची कीर्ती सत्य सर्वत्र दुमदुमत असतानाही त्याची एकनिष्ठा तशीच राहिली. भक्ताची भगवंतावर असलेली अनन्य भक्ती हे फार दुर्लभ असते. पण एका विशिष्ट स्थानातले शिवलिंग म्हणजेच परमेश्वर आणि अवतार घेऊन प्रत्यक्ष लीलादेह धारण करणारा मात्र परमेश्वर नव्हे. पाषाणलिंगात शंकर आहे, पण त्रैमूर्ती रूप नृसिंह सरस्वतींच्या ठिकाणी मात्र तोच शिव विराजमान होत नाही. अशी एकांगी धारणा त्या नरहरीची झाली होती.
त्याला शिवाच्या सर्व व्याप्तीपणाची प्रचिती स्वप्न भूमिकेत दिली व त्याची मती व्यापक केली. हे कार्य श्री गुरूंनी केले, पण त्याची योग्यताही तशीच होती. संत तुलसीदासांची कथा सांगतात की श्रीकृष्णाचे चतुर्भुज रूप पाहायलाही ते तयार नव्हते. त्यांनी हट्ट धरला. देवाने द्विभुज कोवंडधारी रामचंद्राच्या रूपातच दर्शन दिले तर आपण दर्शन घेऊ. तेव्हा त्याच्यासाठी देवाने रामरूप धारण केले. रामदास स्वामींनाही पांडुरंगाने रामरूपात दर्शन दिले. इथे का रे उभा श्रीरामा म्हणून त्यांनी त्याला प्रेम केले होते. या ठिकाणी श्री गुरूंनी नरहरीचा एकांतिक शिवभक्तीचा हट्ट पुरविला व शिवरूप आणि गुरुरूप एकच आहेत अशी प्रचिती त्याला दिली. गुरुचे स्तवन केले तर ते शिवस्तवनच होते हे ज्ञानही त्याला दिले. नरहरीचे उद्गार माननीय आहेत. तो म्हणाला, शिवभक्तीच्या पुण्याईनेच मला श्री गुरूंची ओळख पटली आहे. ही सुद्धा श्री गुरूंच्याच कृपेने. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा हा प्रत्यय नरहरीला त्याच्या योग्यतेमुळेच व श्री गुरुकृपेमुळेच आला होता. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.